Hello friend, welcome back in SYBA class in the subject of Research Methodology in Economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने मी मनापासून आपलं स्वागत करतो. मित्र हो, टॉपिक 3 मधल्या तथ्यसंकलन भाग 1 मधील आपण तथ्यसंकलनाच्या संदर्भामध्ये प्राथमिक तथ्यसंकलनाच्या पद्धतीचा अध्ययन करत आहोत. यामध्ये आपण तथ्यसंकलन पद्धतीच्या पहिल्या प्रकाराचा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केला. तो म्हणजे मुलाखत पद्धत. मुलाखतीच्या माध्यमातून प्राथमिक तथ्यांचं संकलन कसं केलं जातं, मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखतीचे कोणकोणते प्रकार असतात, मुलाखतीला आपल्याला व्याख्येच्या स्वरूपामध्ये तज्ज्ञांनी कसं बांधलेलं आहे आणि मुलाखतीचे गुणदोष याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती मागच्या व्हिडिओत घेतली. या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक माहितीचं संग्रहण करण्यासाठीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नावली पद्धत, क्वेश्चनायर मेथड. यामध्ये सुद्धा प्रश्नावलीचे विविध प्रकार आहेत. त्या प्रकारांबद्दलही आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. प्रश्नावलीचं स्वरूप कसं असतं, प्रश्नावलीचे नेमके उद्देश कसे असतात, विविध प्रकारच्या प्रश्नावली कशा पद्धतीने तयार कराव्या लागतात, संघटित आणि रचित आणि अरचित प्रश्नावली म्हणजे नेमकं काय, प्रश्नावलीमध्ये आणि अनुसूचीमध्ये नेमका काय फरक असतो, प्रश्नावलीचे काय गुणदोष असतात, काय उद्दिष्ट असतात, या संपूर्ण प्रश्नांच्या संदर्भात असणाऱ्या उपविभागांबद्दल आपण जुजबी प्रमाणात त्याची माहिती या प्रकरणात या टॉपिकमध्ये घेणार आहोत. मित्र, प्रश्न आपण विद्यार्थी असल्यामुळे दर वर्षाला किंवा आपण शालेय शिक्षण जेव्हापासून आपलं सुरू झालेलं आहे तेव्हा आपल्याला परीक्षा नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला चांगलाच माहिती आहे. मग ती परीक्षा तोंडी असेल, लेखी असेल, धावण्याची असेल, क्रीडा स्पर्धा असेल, स्पर्धांमध्ये सुद्धा परीक्षाच असते. स्पर्धेचं स्वरूपच परीक्षेमध्ये असतं. स्पर्धेचे प्रकार वेगवेगळे असू शकतात, परंतु कुठेही आपल्याला पास होणं हे अपरिहार्य असतं. आपला क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा यामध्ये आपला क्रमांक येणं हे आपल्याला नेहमी वाटत असतं. त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या यश संपादनासाठीची तयारी करत असतो. आणि म्हणून क्वेश्चन हा आपल्यासमोर एक अशा पद्धतीची आपली मनस्थिती निर्माण करतो की आपल्याला इथं यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारच्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये जी परीक्षा आहे आता CBCS पॅटर्नमधली, ज्यामध्ये आपण सेमिस्टर पद्धतीचा अभ्यास करतो आहे. सेमिस्टर पद्धतीमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा आपण देतो आहे. विषयाची संख्या वाढलेली आहे. वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासाला आता विद्यापीठाने लागू केलेलं आहे UGCच्या नियमाप्रमाणे. तर परीक्षेच्या स्वरूपामध्ये, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. आपण कोरोना काळाच्या या परिस्थितीवर अध्यापनाची प्रक्रिया सुरळीत आणि सातत्य राहावं म्हणून आपण घरी बसून अभ्यास करतो आहे, ऑनलाईन लेक्चर करतो आहे, ऑनलाईन एक्झाम देतो आहे, ऑनलाईन फॉर्म भरतो आहे, ऑनलाईनच आपल्याला रिसीट आणि उत्तरपत्रिका पाहायला मिळत आहेत. म्हणजे कोरोनामुळे आपल्याला या परीक्षेच्या शिकण्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीला फार महत्त्व दिलं गेलं. आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण प्रत्यक्षात फिजिकली वर्गामध्ये बसत होतो, परीक्षा देत होतो, तेव्हा परीक्षेचं स्वरूप होतं ते डिस्क्रिप्टिव्ह टाईपचं होतं.
किती मार्कासाठी प्रश्नपत्रिका असेल, त्यामध्ये कोणत्या मार्कांना कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असतील, मग ते एका वाक्यात असतील, 2 वाक्यात असतील, टिपा असतील, मोठे प्रश्न असतील, लहान प्रश्न असतील, 12 मार्कांसाठी असेल, 2 मार्कांसाठी असेल. हे एक प्रश्नपत्रिकेचं एक स्ट्रक्चर होतं. 60-40चं स्ट्रक्चर, 40 मार्कांसाठी वेगळं असते, 60 मार्कांसाठी वेगळं असते. आता ऑनलाईन परीक्षा, त्यामध्ये आता MCQच्या पद्धतीची परीक्षा, त्यातही इंटरनल एक्झाम घेत असताना काही महाविद्यालयांमध्ये आपण गुगल फॉर्ममध्ये प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर पाठवले, फेसबुकवर पाठवले. म्हणजे परीक्षा देण्याच्या पद्धतीमध्येही बदल होतो आहे, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतही बदल होतो आहे. आणि म्हणून या सर्व अनुषंगाने संशोधन करत असताना संशोधनामध्ये कशा पद्धतीने प्रश्नावलीचा स्वरूप असतं, संशोधन करताना कोणत्या प्रकारच्या संशोधनासाठी कोणत्या प्रकारच्या प्रश्नावलीचा वापर केला पाहिजे, प्रश्नावलीची रचना कशी केली पाहिजे, अनुसूची आपण म्हणजे कशी असते, या संपूर्ण बाबीचा या व्याख्यानामध्ये संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून नेमकं प्रश्नावली म्हणजे काय, त्याची व्याख्या, विविध तज्ज्ञांची मतं याबद्दल आपल्याला अभ्यासायची आहे. आणि म्हणून विद्यार्थी म्हणून आत्तापर्यंत किंवा आपण जोपर्यंत एम्प्लॉयमेंट जनरेट करत नाही किंवा आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या रोजगाराच्या संधीचा जोपर्यंत उपयोग होत नाही किंवा आपल्याला संधी प्राप्त होत नाही आणि आपलं भावी आयुष्य आपण सेटल करू शकत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये अनेक परीक्षा द्याव्या लागत असतात. आणि म्हणून मित्रहो, विद्यार्थी म्हणून प्रश्न सोडवणं, विशिष्ट मार्गांसाठी प्रश्नपत्रिका येणं आणि पास होण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मार्क प्राप्त करणं, हे आपला शिक्षण क्षेत्रातला अपरिहार्य असा भाग आहे. परंतु पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला आणखी पाय रोवायचे असतील आणि संशोधनामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल, तर संशोधनाचं कार्य पूर्ण करत असताना मुलाखतीप्रमाणेच प्रश्नावली हा सुद्धा संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून प्रश्न तयार करता आले पाहिजे. आपण प्रश्न विचारणारे असतो, उत्तर देणारे पण असतात. शिक्षक म्हणून प्रश्न विचारले जातात, शिक्षक म्हणून शिकवलं जातं आणि विद्यार्थी म्हणून त्याला उत्तर द्यावं लागतं. कधीतरी आपण प्रश्नकर्ते बनू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आणि म्हणून प्रश्न विचारणं ही सुद्धा एक आर्ट आहे, प्रश्न तयार करणं ही सुद्धा एक कला आहे. आणि म्हणून प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रश्नच कसे निर्माण केले जातात की जेणेकरून उत्तरदात्याला प्रश्नाचं उत्तर देताना आनंद आला पाहिजे, कंटाळवाणी स्थिती त्याच्यामध्ये निर्माण करता यायला नको पाहिजे. बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण अभ्यास न करता जर परीक्षेला गेलो आणि सोपाही प्रश्न आपल्याला कठीण वाटतो, परंतु अभ्यास करून गेलो तर कठीण प्रश्नही आपल्याला सोपा वाटू शकतो. आणि म्हणून उत्तरकर्त्याला प्रश्नकर्त्याची एक मानसिकता लक्षात आली पाहिजे, किंवा आपल्याला जो सिलेबस दिलेला असतो, जसं की आत्ता मी हे टॉपिक तुम्हाला शिकवतो आहे या माध्यमातून. आपण संशोधनाची सुरुवात केली पहिल्या टॉपिकमध्ये, नंतर संशोधनाच्या आराखडा पाहिला आपण, त्यानंतर आता तिसरा टप्पा तथ्यसंकलनाचा आहे. तर हे सगळे व्हिडिओ आपण मनापासून ऐकले आणि त्याच्या प्रश्नाच्या स्वरूपाप्रमाणे आपण स्वतः MCQ तयार केले तर आपल्याला कोणताही प्रश्नपत्रिका सोपी जाणार आहे. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की ही MCQ पद्धती आहे आणि 2-4-5 मित्र एकत्र बसू, QB बघू आणि आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण येस ऑर नोमध्ये देऊ आणि पास होऊ, तर ही कॉपी जी आहे हा तुम्हाला तात्पुरता फायदा देणारी आहे, परंतु बेसिकली तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणारी नाही. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि आपल्याला विशिष्ट प्रकारचा अभ्यास किंवा विशिष्ट प्रकारच्या विषयाचं नॉलेज आपल्या प्रॉपर्टीमध्ये, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये त्याची वाढ व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रत्येक प्राध्यापकाने किंवा शिक्षकाने जे साहित्य व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलं असेल, मग ते प्राश्निक स्वरूपाचं असेल किंवा व्याख्यानाच्या स्वरूपाचं असेल, ते मनापासून तुम्ही जर ऐकलं तर निश्चितच तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही तुमच्या मरेपर्यंत तुम्हाला कामा येऊ शकते. पण तुम्ही शॉर्टकटचा जर वापर केला, पास तर सगळेच होऊ शकतात, पास होण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. जर पास होण्यासाठी आपण शॉर्टकटचा वापर केला
परंतु आपलं यश हे आपल्याला भेटेलच असं नाही. आपल्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगाराच्या संधीमध्ये करता आला पाहिजे. आणि म्हणून संशोधनाच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर आपल्याला संशोधनाच्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि म्हणून या विषयामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्किलमध्ये आपण हा विषय टाकला. कारण अर्थशास्त्राचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा रोजगार शोधतील, रोजगार स्वीकारतील, तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या नियमित कामामध्ये सुद्धा संशोधनाचा हा विषय उपयोगी पडू शकतो. एक व्यावहारिक शहाणपण आपल्याला संशोधनातून येऊ शकते. बघा ना, मुलाखत. आपण जर एखाद्याशी संवाद साधतो आहे तो संवाद किती स्वीट असावा हे मुलाखतीतून तुम्हाला शिकता येईल. एखाद्याकडून आपल्याला उत्तर अपेक्षित आहे, पण त्याला प्रश्नच तुम्हाला विचारता आला नाही, तर त्याला उत्तर योग्य पद्धतीने देता येणार नाही. म्हणून प्रश्न विचारण्याची कला आहे. ती कला तुम्हाला अर्थशास्त्रीय संशोधनाच्या पद्धती या विषयामधूनच प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून मित्रहो, या विषयाचे संपूर्ण व्हिडिओ आपण मनापासून ऐका, प्रश्न तयार करा आणि स्वतःच्या ज्ञानात भर टाका. म्हणून प्रश्न म्हणजे नेमकं काय, तज्ज्ञांचं याबद्दलचं काय मत आहे, याच्या संदर्भामध्ये आपण प्रश्नावलीच्या या प्राथमिक तथ्यसंकलनाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये, दुसऱ्या टॉपिकमध्ये किंवा दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण थोडंसं प्रश्नांच्या स्वरूपामध्ये अधिकचा अभ्यास करून घेऊया. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्रीय किंवा सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये माहितीचं संकलन करणं म्हणजे माहितीचा संकलन करण्याची ही प्रक्रिया प्राथमिक स्रोतात अंतर्भूत होत असते. म्हणून आपण पहिला भाग जो मुलाखतीचा पाहिला, त्यानंतर हा आपण दुसरा भाग पाहतो आहे. आणि म्हणून संशोधन कार्यामध्ये मुलाखतीप्रमाणेच प्रश्नावलीचा सुद्धा वापर केला जातो. आणि म्हणून प्रश्नावली किंवा प्रश्न म्हणजे काय, तर ढोबळमानाने त्याला असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी विशिष्ट समस्या किंवा विषयासंबंधी माहितीचं संकलन करण्यासाठी तयार केलेल्या प्रश्नांची क्रमबद्ध सूची म्हणजे प्रश्नावली. म्हणजे आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा प्रश्नावलीचा विचार करतो आहे तेव्हा हे नक्की निश्चित होतं की आपण कोणता विषय संशोधनासाठी निवडला आहे. जर अर्थशास्त्राचा विषय आपण संशोधनासाठी निवडला असेल तर सायकॉलॉजीच्या विषयाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका तयार करता येणार नाही, प्रश्नावली तयार करता येणार नाही. दारिद्र्याचा आणि गरिबीचा अभ्यास करायचा असेल तर गरीब आणि दारिद्र्यात असणाऱ्या लोकांसाठीच तुम्हाला प्रश्न तयार करावे लागतील. श्रीमंत लोकांसाठी प्रश्न विचारावे लागणार नाहीच आपल्याला. प्रश्न तोच असू शकतो, आपलं उत्पन्न किती आहे. तर दारिद्र्य रेषेच्या दारिद्र्य व्यक्ती असेल, कुटुंब असेल, तर तो सांगेल की बाबा आमच्याकडे तर काहीच उत्पन्नाचं साधन नाही आहे, मिळेल ते काम करतो, काम नाही मिळालं तर पैसे मिळत नाहीत, चुला चक्की पेटत नाही, उपाशी राहावं लागतं वगैरे. पण हाच प्रश्न श्रीमंताला विचारला तर तो म्हणेल की माझ्याकडे 10 एकर शेती आहे, इंडस्ट्री आहे, गाडी आहे, मोटर आहे, बंगला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहे, त्याच्यातून इतकं उत्पन्न मिळतं. प्रश्न तोच आहे, पण विषय कोणता आहे, श्रीमंतांच्या श्रीमंतीचा अभ्यास करता आहे का गरिबीच्या गरिबीचा. आणि म्हणून प्रश्न तोच असला तरी त्याची उत्तरं हे भिन्न भिन्न असतात. आणि म्हणून प्रश्न एक समस्येच्या अनुषंगाने तयार केलेली क्रमबद्ध सूची अशी ढोबळमानाने आपल्याला प्रश्नाची व्याख्या करता येते किंवा प्रश्न म्हणजे काय हे आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा माणसाचं आयुष्य जे आहे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा अंगांनी घडत असतं. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला संशोधन करायचं असेल या विषयाच्या अनुषंगाने मानवी स्वभावाचं किंवा मानवी वर्तनाचं किंवा माणसाच्या एकूणच जीवनपद्धतीचं आपल्याला संशोधन करायचं असेल, त्या अनुषंगाने विषय निवडले असतील तर या अनुषंगानेच आपल्याला तथ्यसंकलन करता आलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपल्याला तथ्यसंकलनासाठी माहिती संग्रहित करण्यासाठी प्रश्नावली निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रश्नावलीचं महत्त्व अत्यंत उपयुक्त आहे किंवा ती उपयुक्तता मानली जाते. म्हणून या पद्धतीमध्ये प्रश्नकर्त्याला व उत्तरकर्त्याला आमने सामने येण्याची गरज नसते. समजा मी प्रश्नपत्रिका काढलेली आहे आणि आता तुम्ही 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या संदर्भामध्ये ज्याही प्रश्नाची किंवा विषयाची परीक्षा देणार आहात तर तो प्रश्नकर्ता तुमच्यासमोर येत नाही आहे,
त्याने फक्त प्रश्नपत्रिका विद्यापीठामध्ये तयार करून दिली, विद्यापीठाने तुम्हाला ऑनलाईन पाठवली किंवा ऑनलाईन तुम्हाला प्रश्न ओपन होतील MCQचे आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुमचा आणि प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून तुम्हाला प्रश्नावलीमध्ये प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता हे कधीही आमनेसामने येत नसतात. प्रश्न संशोधनासाठी टपालाने पण पाठवले जाते किंवा ती व्हॉट्सअपवर पण पाठवली जाते. एखाद्या विषयाच्या संदर्भातला जसा तुमचे ग्रुप आहे, मी तुमच्या ग्रुपवर तयार झालेले व्हिडिओची लिंक पाठवतो, तुम्ही ते ऐकतात. त्या पद्धतीने संशोधनकर्ता जो संशोधक असेल तो सुद्धा त्याने निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने तयार केलेली प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न हा तुम्हाला डिजिटल माध्यमातून सुद्धा, डिजिटल फॉर्ममध्ये सुद्धा तुमच्यापर्यंत पाठवू शकतो. त्याला प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. आणि त्या अनुषंगाने उत्तरकर्ते त्याला कसा रिस्पॉन्स देतात हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि म्हणून उत्तरकर्ते विषयामध्ये रुची असणारे असले तर प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं ही योग्य वेळेमध्ये किंवा टाईम बॉन्डमध्ये पाठवली जाऊ शकतात. म्हणून उत्तरकर्त्याने उत्तरे देण्यासाठी कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. उत्तरदाते हे स्वतंत्रपणे प्रश्नावली भरून देत असतात. त्यामुळे प्रश्नावलीच्या सहाय्याने सुयोग्य अशी माहिती उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून प्रश्नावली हा तथ्यसंकलनाचा अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा प्रकार आहे. प्रश्नावलीच्या संदर्भात जशी ढोबळमानाने मी तुम्हाला व्याख्या सांगितली की जेव्हा एखाद्या विशिष्ट समस्या किंवा विषयासंबंधीचे माहिती संकलन करण्यासाठी तयार केलेली प्रश्नांची क्रमसूची म्हणजे प्रश्नावली, याच अनुषंगाने काही तज्ज्ञांनी आपल्याला प्रश्न म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये आपल्या व्याख्या दिलेल्या आहे. त्यामध्ये बोगार्ड्स यांच्या मतानुसार प्रश्नावली म्हणजे काय, तर बोगार्ड असं म्हणतात की प्रश्नावली म्हणजे विविध व्यक्तींनी उत्तरं देण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नांची तालिका अथवा सूची म्हणजे प्रश्नावली होय. तसेच वेगवेगळ्या व्यक्तींकडून उत्तरे लिहून मागितली जातात आणि प्रश्नांची तालिका म्हणजे प्रश्नावली होय. अशा तालिकांमुळे प्रमाणित उत्तरे प्राप्त करता येऊ शकतात. त्याचं सांख्यिकीकरण आणि सारणीकरणसुद्धा चांगल्या प्रकारे संशोधनकर्त्याला करता येतं. म्हणजे प्रश्नावलीवरच आपलं टॅब्युलायझेशन किंवा स्टॅटिस्टिकल रचना जी आहे ती रचना आपल्याला करता येऊ शकते आणि संशोधन उत्तम असं बनवू शकतं. गुड आणि हॅट प्रश्नावलीच्या संदर्भात असं म्हणतात की प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची उत्तरे प्राप्त करून घेण्यासाठीची पद्धती असून त्यात प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो व त्या प्रश्नांची उत्तरे उत्तरदाता स्वतः देत असतो. तर बोधनकर असं म्हणतात की विस्तृत क्षेत्रातील निवडक उत्तरदात्यांकडून संशोधन विषयासंबंधी लेखी स्वरूपात एकावेळी वस्तुनिष्ठ तथ्ये संकलित करण्यासाठी लेखी स्वरूपात तयार केलेल्या प्रश्नांच्या पद्धतीला किंवा पद्धतशीर संचाला प्रश्नावली असे म्हणतात. एक वेल स्ट्रक्चर्ड अशा पद्धतीचं प्रश्न बनवण्याची एक संरचना आहे की ती संरचित प्रश्न एकामागोमाग एक ज्याला क्रोनॉलॉजिकल असं म्हणतात की यानंतर हा प्रश्न आला पाहिजे, त्यानंतर तो आला पाहिजे. म्हणजे जसं ABCD आपण A to Z पर्यंत म्हणतो किंवा वर्णमालेमध्ये एकापासून तर संख्येमध्ये एकापासून तर 100पर्यंत आपण जातो. म्हणजे 100पासून एकापर्यंत येत नाही किंवा मधूनच कोणताही अंक आपण घेत नाही. तर सिरियली क्रोनॉलॉजिकली त्या पद्धतीने प्रश्नाला उत्तर देत प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरदात्याच्या संदर्भात उत्तर की त्याचं नाव काय, त्याचं गाव काय, त्याचा जन्म कुठे झाला, जन्मतारीख काय, त्याची जात धर्म काय, त्याचा व्यवसाय काय, त्याच्यानंतर मग त्याचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. पण आधीच आपण असा नाही विचारू शकत तुझे उत्पन्नाचं साधन काय आणि नंतर मग कुठेतरी त्याचं नाव, कुठेतरी त्याचं गाव. म्हणजे ही जी स्ट्रक्चर्ड आहे, हे स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला प्रश्नावलीमध्ये व्यवस्थितपणे बनवता आलं पाहिजे.
त्याला बोधनकर प्रश्नावली असं म्हणतात. G.A. लुंडबर्ग असं म्हणतात की प्रश्नावली म्हणजे मौलिक व्यवहाराचे अवलोकन करण्यासाठी मौलिक स्वरूपात प्रस्तुत जाणाऱ्या प्रेरणांचा समूह होय. तर विल्सन असं म्हणतात की विस्तृत क्षेत्रात मोठ्या संख्येने पसरलेल्या किंवा एखाद्या निवडलेल्या छोट्या क्षेत्रात पसरलेल्या लोकांकडून मर्यादित प्रमाणात तथ्य संकलित करण्यासाठी सरळ व सोपी पद्धत म्हणजे प्रश्नावली होय. सिन पाओ यंग असं म्हणतात की प्रश्नावली ही एक प्रभावी अनुसूची असते जी सूचीतील व्यक्तींना किंवा निवड केलेल्या निवडक व्यक्तींना टपालाद्वारे पाठवली जाते. म्हणजे एकूणच तज्ज्ञांच्या मताप्रमाणे प्रश्नावली कशी असली पाहिजे. प्रश्नावली ही विस्तृत क्षेत्रासाठी किंवा निवडक क्षेत्रासाठी असली पाहिजे आणि उत्तरदात्याला उत्तर देणं कसं सोपं, सोयीस्कर आणि आनंदी असेल आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या संशोधन विषयासाठीची माहिती संकलित करणं कसं सुलभ आणि सरळ जाईल या संदर्भातला मतितार्थ आपल्याला या व्याख्यानमधून सांगता येऊ शकतो. यावरून आपल्याला प्रश्नावलीचं नेमकं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्या संदर्भातही मतप्रदर्शन करता येऊ शकते. म्हणजेच व्याख्यानवरून आपल्याला सरळ सरळ असं समजण्यास मदत झालेली आहे की प्रश्नांची एक क्रमबद्ध सूची असते जी उत्तरदात्याकडे टपालाने पण पाठवली जाऊ शकते, टपाल परत पाठवलं पण जाऊ शकते. म्हणून उत्तरदाते प्रश्नावली स्वतः भरून संशोधकाकडे सादर करतात. अशा प्रश्नावलीचं स्वरूप हे कसं असेल तर त्यामध्ये स्वरूपामध्ये प्रश्न व उत्तराचे लिखित स्वरूप असते. म्हणजे प्रश्न पाठवला एखाद्याला, मी तुम्हाला पाठवला प्रश्न, मला संशोधन कार्य निवडायचं आहे. संशोधनाचा विषय माझा आहे की आदिवासी भागामध्ये कुपोषणाची समस्या का निर्माण झालेली आहे. अशा साधारण टॉपिकवर जेव्हा मला संशोधन करायचं असेल, विद्यार्थी म्हणून मला माहिती आहे की सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात पाड्यात माझे विद्यार्थी आहेत आणि या समस्येची ते झुंजत आहेत, त्या समस्येला ते फेस होत आहेत. त्यामुळे मी आपले सर्व कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहेत, व्हॉट्सअप ग्रुप माझ्याकडे आहेत. मी यावर तुम्हाला 2-4 प्रश्न पाठवेल आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तर देऊन मला पाठवायचं आहे. किंवा मी प्रश्नावली तयार करेल आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली 2-2, 4-4 ओळी सोडेल आणि तिथे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. किंवा मी प्रश्नांची उत्तरं तयार केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला फक्त टिक करायची आहे की कुपोषणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुपोषण का निर्माण होतं आहे. तर मी खाली ऑप्शन देईल की तुम्हाला योग्य तो आहार मिळत नाही किंवा सरकार तुम्हाला मदत करत नाही. यातून तुम्हाला योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे. किंवा मी हाच प्रश्न विचारेल तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये की कुपोषण निर्माण होण्यास आपल्या मत काय आहे. त्यावेळेस तुम्हाला 4 ओळी लिहिता येऊ शकतात. म्हणजे माझा तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे, मला तुमच्या प्रश्नांबद्दलची माहिती आहे, मला त्याच्यावर नीट संशोधन करून सरकारला काहीतरी सजेशन करायचे आहे. तर त्यावेळेस प्रश्नकर्ता मी असणार आहे, उत्तरकर्ता तुम्ही असणार आहे. तुम्हाला त्या प्रश्नाशी संबंधामध्ये अडचणी येत आहेत आणि म्हणून तुम्ही योग्य ते उत्तर मला देऊ शकता. म्हणजे कुपोषणाची समस्या ज्या लोकांची आहे त्यांनाच मी तो प्रश्न विचारेल. ज्या ठिकाणी कुपोषण नाही, धष्टपुष्ट लोक आहेत, त्यांना मी कुपोषणाचा प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर कसं देता येणार. आणि मग प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते उत्तराच्या सहित असलं पाहिजे. त्याचं स्ट्रक्चरच असं असलं पाहिजे की प्रश्न आणि उत्तरं ही एक सोबतच असली पाहिजे. त्यात प्रश्नांची क्रमबद्धता असली पाहिजे. कुटुंबात किती लोक आहेत, आरोग्याच्या सुविधा मिळतात का, महिलांच्या डिलिव्हरीची सोय ही संस्थात्मक ठिकाणी होते का, किंवा दवाखान्यात होते का, घरी होते का, आरोग्य कर्मचारी दर आठवड्याला महिन्याला आपल्याला भेट देतात का. अशा पद्धतीच्या अनेक प्रश्न जे कुपोषणाशी रिलेटेड असतात. तर त्या संदर्भामध्ये प्रश्न आणि उत्तराचं स्वरूप जे असतं ते आपल्याला यामध्ये दाखवता येऊ शकते.
मी जसं सांगितलं तुम्हाला की डिजिटलचा हा युग आहे, त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवू शकतो, फेसबुकवर पाठवू शकतो. कारण टपालाचा आता टपालापेक्षा सुद्धा मेसेज मिळण्याची जी पद्धती फास्ट झालेली आहे डिजिटल पद्धतीमुळे, त्याच्यामुळे आता टपालावर फार लोक अवलंबून राहत नाही. म्हणून प्रश्न व प्रश्नांचं लिखित स्वरूप हे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येते. त्यानंतर प्रश्नावली व अनुसूची यामध्ये सुद्धा भिन्नता असते, याच्यामध्ये या स्वरूपामध्ये भिन्नता असते. प्रश्नावली व अनुसूची यांच्यात पूर्णपणे भिन्नता असते. प्रश्नावलीमध्ये क्रमवार प्रश्न विचारलेले असतात व त्याची उत्तरे उत्तरदाता स्वतः लिहितो. तर अनुसूचीमध्ये उत्तरदाता उत्तरे लिहित नाही, तर उत्तर लिहिण्याची जबाबदारी ही प्रश्नकर्त्याची असते. तो तोंडी प्रश्न विचारतो याला की तुमचं नाव काय. मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय आहे, मी लगेच इथे उत्तर देईल तुम्ही सांगितल्याप्रमाणे की माझं नाव सो अँड सो आहे, ABCD आहे, आणि मी ते ABCD लिहिलं. तुमचा एरिया कोणता आहे किंवा तुम्ही कोणत्या सामाजिक संघटनेशी काम जुडलेले आहात, तर तुम्ही मला सांगणार की मी या संघटनेशी काम करतो, मी नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित आहे, पुनर्वसन संघर्ष समितीशी, मी अंधश्रद्धा निर्मूलनाशी आहे, किंवा मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करतो विद्यार्थी म्हणून. अनेक प्रकारच्या संस्था आणि संघटना आपल्या जडणघडणीमध्ये फार मोठी भूमिका बजावत असतात आणि आपण कुठेतरी जुडलेलो असतो. आणि म्हणून अनुसूचीमध्ये प्रश्नकर्ता उत्तर लिहितो, स्वतः उत्तर लिहितो, तो फक्त प्रश्न विचारतो, उत्तरकर्त्याला उत्तर लिहायची गरज नसते. म्हणून प्रश्नावलीमध्ये आणि अनुसूचीमध्ये आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून उत्तरदाता त्यावर फक्त खून करू शकतो काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये. म्हणून अनुसूचीचं स्वरूप हे प्रश्नावलीपेक्षा भिन्न असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे स्वरूप आहे ते साक्षर उत्तर द्यायची आवश्यकता असते. प्रश्न आता अनुसूचीमध्ये आपल्याला बऱ्याचदा उत्तरदाता हा निरक्षर असला तरी चालेल, आपण उत्तर लिहू शकतो. पण प्रश्नावली ज्याला आपण पाठवतोय तो साक्षर असणं गरजेचं आहे, कारण प्रश्न समजेल आणि तो उत्तर लिहेल. म्हणून या स्वरूपामध्ये ज्याला प्रश्नावली आपण पाठवतो आहे तो शिकलेला असला पाहिजे, तो कुठल्या तरी प्रकारामध्ये त्याला शिक्षणाचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला अक्षरमोड करता आलं पाहिजे, त्याला किमान वाचता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रश्न पद्धतीमध्ये तथ्यसंकलन करण्यात किंवा तथ्यसंकलन यशस्वी होण्यासाठी उत्तरदाते हे साक्षर असले पाहिजेत. त्यांना प्रश्नांचा क्रम समजला पाहिजे, प्रश्नांचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे. म्हणजे अशा रीतीने त्याची उत्तरदात्याची आकलन क्षमता जी आहे ती सुद्धा योग्य पद्धतीची असली पाहिजे. आणि म्हणून प्रश्नावली पद्धतीचा अवलंबन हे साक्षर व्यक्तीकडूनच माहिती संकलित करण्यासाठी केला जातो. त्यानंतर प्रश्नावलीच्या संदर्भात गोपनीयता राखली जाते. प्रश्नावली पद्धतीमध्ये उत्तरदात्याला स्वतःचं नाव लिहिणं व स्वाक्षरी करणं काही बंधनकारक नसतं. त्यामुळे उत्तरदाता आपली मतं व आपले विचार निर्भीडपणे मांडू शकतो. या पद्धतीमध्ये ॲटोमॅटिकली गुप्तता पाळली जाते. कारण बऱ्याचदा भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असेल तर उत्तरदात्याचं नाव आपल्याला सांगता येत नाही. एखाद्या दबंग माणसाच्या विरोधामध्ये आपल्याला जबाब नोंदवायचे असेल पोलीस स्टेशनला, तर पोलिसांना या जबाब देणाऱ्या माणसाची सही घ्यावी लागत नाही, गुप्तता पाळली जाते. पोलीस पण तसं म्हणतात किंवा तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन द्या, आम्ही गुप्तता पाळतो, तुम्हाला बक्षीस पण देऊ शकतो. एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी एखाद्या गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती द्यायची असेल तर लोक उघडपणे देत नाही. त्यांना माहिती आहे की कोण दुश्मनी घेणार. म्हणजे पोलीस तर काय त्यांचं काम करून आवरून जातील, निघून जातील, पण आपल्याला त्याच्यासोबत राहायचं आहे. म्हणजे अशा रीतीने प्रश्नावलीमध्ये बघ ते क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला काही संशोधनाची माहिती घ्यायची असेल तर उत्तरकर्त्याची गुप्तता या प्रश्नावलीच्या प्रकारामध्ये ठेवली जात असते. वस्तुनिष्ठ माहितीचं संकलन या स्वरूपामधून, प्रश्नाच्या स्वरूपामधून आपल्याला मिळत असते. म्हणून प्रश्नावली पद्धतीद्वारे तथ्य संकलन अधिक यथार्थपणे
व वस्तुनिष्ठ होण्यासाठी उत्तरदात्यावर कोणतंही दडपण अथवा बंधन टाकता येत नाही. त्यामुळे उत्तरदात्याने खुल्या दिलाने उत्तर देण्यास त्याला मदत होऊ शकते. त्यामुळे वस्तुनिष्ठ अनुभवनिष्ठ माहिती या प्रश्नांच्या स्वरूपामधून आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणजे अशा रीतीने नेमकं प्रश्नावलीचं स्वरूप कसं असेल हे 4-5 मुद्द्यांमधून ठळकपणे आपल्याला सांगता येते. बरं, प्रश्नावली निर्माण करण्याचे उद्दिष्ट काय असू शकतात? काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? आपण प्रश्न का निर्माण करावा? तर त्या संदर्भातही काही ऑब्जेक्टिव्स आपल्याला लक्षात घेता येतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरील अध्ययन क्षेत्रातून यथार्थ व वस्तुनिष्ठ तथ्य संकलित करण्याचा उद्देश प्रश्नावली निर्माण करण्यामागे असतो. त्याचबरोबर वेळ, पैसा व परिश्रम यांचीसुद्धा बचत करण्याचा उद्देश आपला असतो. त्यानंतर माहिती ही गोपनीय राखावी हा सुद्धा एक उद्देश असतो. त्यानंतर वस्तुनिष्ठ तथ्य संकलित करणे हा पण उद्देश असतो. त्यानंतर कमी वेळेत तथ्यांचं संकलन कसं केलं जाईल हाच एक उद्देश असतो. त्यानंतर विविध क्षेत्राची माहिती मिळवणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानंतर पुन्हा पुन्हा माहिती मिळवणे हाही उद्देश असतो. त्यानंतर माहितीचे पुनर्संकलन करणे हाही उद्देश असतो. म्हणजे जवळपास उद्देशाविना आपल्याला कोणत्याही प्राश्निक स्वरूप तयार करता येत नाही. कारण आपल्याला काही म्हणजे वेळ नाही लागलेला आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी की सहज आपण बसलो आहे म्हणून आपण काहीतरी करत बसतो आहे असं नाही. काहीतरी करण्यासाठी आपल्याला काहीतरी हेतू निर्माण करावा लागतो. हेतू डोळ्यासमोर ठेवावे लागतात. काही ऑब्जेक्टिव्स आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागतात. म्हणजेच मग ते मुलाखत घ्यायचं असेल तर त्याचं पण ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रश्नावली तयार करायची असेल त्याचं पण ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे विदाऊट ऑब्जेक्टिव्स आपण कोणतंही काम करू शकत नाही. विदाऊट हेतूने आपण कोणतंही कृती करूही नाही. कारण आपल्याला आपला वेळ, श्रम आणि आपलं मानसिक संतुलन कमी करायचं नसतं. आणि म्हणून आपल्याला ऑब्जेक्टिव्स असले पाहिजे. आयुष्यामध्ये सुद्धा तसे ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे की मला हे व्हायचं आहे, ते होण्यासाठी मला असं असं करावं लागेल. जोपर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह ठरवत नाही तोपर्यंत आपली नौका जी आहे जीवनाची ती अशीच भरकटत राहिलेली असते. पण ऑब्जेक्टिव्ह युक्त लाईफ आपण जर जगण्याचा प्रयत्न करू तर आपल्या जीवनाची नौका नीट रस्त्याने जाऊ शकते आणि आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश हा सफल पद्धतीने किंवा तो टार्गेट आपण अचीव करू शकतो. या पद्धतीने आपण प्रश्नांची व्याख्या, प्रश्नांची स्वरूप आणि प्रश्नांची उद्दिष्ट ही बघितल्यानंतर नेमकं प्रश्नावलीचे प्रकार कोणते असतात त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणून टाईप ऑफ क्वेश्चनायर मेथड, प्रश्नावली पद्धतीचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण PPTमध्ये दाखवलेले आहे. जवळपास 6 प्रकार जे आहेत ते PPTमध्ये आपण दाखवलेले आहे. ज्यामध्ये बंदिस्त प्रश्नावली, मुक्त प्रश्नावली, चित्रमय प्रश्नावली, मिश्रित प्रश्नावली, संरचित प्रश्नावली आणि असंरचित प्रश्नावली अशा 6 प्रकारच्या प्रश्नावली असतात. वेगवेगळ्या संशोधनामध्ये या वेगवेगळ्या प्रश्नावलीचा वापर केला जातो आणि तथ्यसंकलन केलं जातं, प्राथमिक तथ्यसंकलन केलं जातं. व्हॉट इज द क्लोज क्वेश्चनायर म्हणजे बंदिस्त प्रश्नावली म्हणजे काय? पहिल्या प्रकारामध्ये बंदिस्त प्रश्नावली म्हणजे काय तर ज्या प्रश्नावली पद्धतीमध्ये प्रत्येक प्रश्नासमोर 3 ते 4 पर्याय दिलेले असतात. उत्तरदात्याला पर्यायावर खूण करायचे असतात. होय किंवा नाही, चूक की बरोबर उत्तरे द्यायची असतात. म्हणून या प्रश्नावलीला बंदिस्त प्रश्नावली असे म्हणतात. बंदिस्त प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न असतात त्यांचीच फक्त उत्तरे उत्तरदात्याला द्यावी लागतात. प्रश्नावली बाहेरच्या बाबींकडे उत्तरदात्याला जाता येत नाही. त्यामुळे संशोधकाला उपयुक्त तथ्य प्राप्त होतात. हेच उदाहरण मी तुम्हाला आता दिलं, पुन्हा देतो की तुम्ही आता 19 तारखेपासून जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे असेल ते बंदिस्त प्रश्नावलीचं असणार आहे. तुम्हाला सुद्धा
MCQ पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचे 4 ऑप्शन असतील. त्या 4 ऑप्शनमधून राईट ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणजेच बंदिस्त प्रश्नावली म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला प्रॅक्टिकली आता समजतं आहे किंवा ते तुमच्या लक्षात येत आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मुक्त प्रश्नावली, ज्याला ओपन क्वेश्चनायर मेथड असं म्हटलं जातं. ज्या प्रश्नावलीमध्ये सखोल किंवा विस्तृत माहिती मिळण्यासाठी उत्तरदात्याला उत्तरं लिहिण्यासाठी प्रश्नांच्या खाली मोकळी जागा दिलेली असते व उत्तरदात्याला उत्तरे लिहिण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य दिलेलं असतं. म्हणून अशा प्रश्नावलीच्या प्रकाराला मुक्त प्रश्नावली असं म्हटलं जातं. आता मी जे पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला MCQच्या स्वरूपाच्या प्रश्न परीक्षेच्या संदर्भात उदाहरण दिलं, त्याच्या विरुद्ध उदाहरण आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या प्रश्न पद्धतीमध्ये आपल्याला देता येऊ शकते. कोविड-19च्या परिस्थितीच्या आधी आपण जी परीक्षा देत होतो त्यामध्ये आपल्याला स्वतंत्र प्रश्नपत्रिकेचं एक पेज मिळत होतं आणि त्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एका वाक्यातील 2 वाक्यातील लघु उत्तरं, दीर्घ उत्तरं, टिपा यांची जी उत्तरं आहे ते तुम्हाला स्वतंत्र उत्तरपत्रिकेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने किंवा विश्लेषणात्मक पद्धतीने आपण लिहित होतो. तीच पद्धती आपल्याला या मुक्त प्रश्नावलीमध्ये आपल्याला त्याचं उदाहरण घेता येऊ शकतं. आपण जर MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये परीक्षा ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तिथेच प्रश्न असतो आणि त्याच्या खाली उत्तर लिहिण्यासाठी जागा असते. नेटसेटच्या प्रश्नांमध्येही तसंच असतं. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला असं अपेक्षित असतं की दिलेल्या पॅरेग्राफ्समध्ये किंवा दिलेल्या कोऱ्या ओळीमध्ये तुम्हाला परफेक्ट शब्दांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये त्या प्रश्नाचं उत्तराची मांडणी करायची असते. जसं तुम्ही परीक्षेमध्ये आता तुम्हाला 10 पेज, 20 पेज, 32 पेजेसची उत्तरपत्रिका असते. तुम्ही कितीही लिहू शकता. तरीसुद्धा तुम्हाला पुरवणी अलाउड नसल्यामुळे 32-35 पेजेसची उत्तरपत्रिका असते. तरी त्याच्यातले 5-7 पानं कोरे राहू शकतात. म्हणून तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठीचं मुक्त स्वातंत्र्य असते. तुम्हाला त्या प्रश्नांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने व्यक्त होता येते त्याच्या संदर्भामध्ये व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असते आणि म्हणून याला मुक्त प्रश्नावली पद्धती असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने चित्रमय प्रश्नावली, ज्याला पिक्टोरियल क्वेश्चनायर असं म्हटलं जातं. या प्रश्नावलीमध्ये विविध प्रश्न व त्याची उत्तरं चित्रांच्या रूपाने दिलेली असतात व योग्य चित्रावर उत्तरदात्याला खूण करायची असते. म्हणून अशा प्रश्नावलीला चित्रमय प्रश्नावली किंवा पिक्टोरियल क्वेश्चनायर असं म्हटलं जातं. आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला जातो किंवा बुद्धिमापन चाचणीची परीक्षा असते त्यावेळेस आपल्याला माणसाची चित्र असतील, भूमितीय पद्धतीचे चित्र असतील, या पद्धतीतून आपल्याला काटकोनामध्ये, चौकोनामध्ये काही कोन दिलेले असतील तर त्यामध्ये आपल्याला किती कोन आहे, किती आयत आहे, आयत कोन आहे, चौकोन आहे याची माहिती विचारलेली असते आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीने त्या चित्रांचाच उत्तराच्या अनुषंगाने, प्रश्नाच्या अनुषंगाने ते उत्तर द्यायचे असतात की खालील चित्रापैकी मोठं चित्र कोणतं, लहान चित्र कोणतं, चित्रामध्ये चित्र कोणतं, गोलमध्ये गोल कोणता वगैरे वगैरे. म्हणजे अशा रीतीने चित्रमय प्रश्नावली किंवा बऱ्याचदा बालवाडीमध्ये किंवा फ्री याच्यामध्ये लहान विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी सुद्धा त्याला चेंडू, लहान मुलं, बॅट, वेगवेगळ्या प्रकारची चित्र दाखवून त्याला त्याच्याबद्दलचं ओळख कशी करता येईल, चित्राची ओळख म्हणून सुद्धा ते प्रश्न दिलेले असतात. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीचा वापर केला जातो आणि म्हणून त्याला चित्रमय प्रश्नावली असं म्हटलं जातं. त्याचबरोबर चौथी प्रश्नावलीचा जो प्रकार आहे त्याला मिश्रित प्रश्नावली म्हणजे मिक्स क्वेश्चनायर मेथड असं म्हटलं जातं. ज्यावेळेस बंदिस्त प्रश्नावली आणि मुक्त प्रश्नावलीमध्ये स्वतंत्ररित्या काही उत्तरं आपल्याला
भेटत नाहीत त्यावेळेस जी प्रश्नपत्रिका तयार केली जाते त्यामध्ये बंदिस्त प्रश्नपत्रिका पण असते आणि मुक्त प्रश्नपत्रिका पण असते. त्यातून जी चित्रमय प्रश्नपत्रिका पण असते. म्हणजे वरच्या ज्या 3 प्रकारांचं मिश्रण एका प्रश्नपत्रिकेमध्ये तयार करून आपल्याला उत्तर विचारले जातात किंवा संशोधन कार्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये बंदिस्त प्रश्नावली, मुक्त प्रश्नावली आणि चित्रमय प्रश्नावलींचा एकत्रित वापर करून जी प्रश्नावली तयार केली जाते तिला मिश्रित प्रश्नावली असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याही पद्धतीतून उत्तरदात्याला उत्तर देणं सोपं राहील त्या पद्धतीत त्या प्रश्नावलीत तो उत्तर आपलं देऊ शकतो. म्हणून तथ्यांत संकलन करण्यासाठी संशोधक अशा विविध प्रकारच्या प्रश्नावलींची निर्मिती करून प्राथमिक तथ्य संकलन करत असतो. त्याचबरोबर संरचित प्रश्नावली आणि असंरचित प्रश्नावली म्हणजे काय याबद्दल श्रीमती यंग यांनी प्रश्नावलीचे हे प्रमुख 2 प्रकार केलेले दिसतात. स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर आणि अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर. म्हणून स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर म्हणजे काय तर ज्या प्रश्नावलीमध्ये संशोधनाचा विषय कोणता व संशोधनाची उद्दिष्टे कोणती हे विचारात घेऊन निश्चित, सुसंबद्ध आणि स्पष्ट असे प्रश्न विचारलेले किंवा रचलेले असतात. म्हणून अशा प्रश्नावलीला स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर असं म्हटलं जातं. संरचित प्रश्नावली असं म्हटलं जातं. अशी प्रश्नावली निश्चित झाल्यानंतर तयार केली जाते. त्यामध्ये निश्चित केलेले प्रश्न मुद्रित केले जातात. या मुद्रित केले जातात म्हणजे त्या टाईप केले जातात, प्रिंटिंग केले जातात. या प्रश्नावलीत प्रश्नांची पर्यायी उत्तरे व उत्तरे लिहिण्यासाठी देखील रिकाम्या जागा सोडलेल्या असतात. संशोधक या प्रश्नावलीत अध्ययन विषयाची व्याप्ती विचारात घेऊन प्रश्नांचं स्वरूप व क्रम व त्याची पर्यायी उत्तरं याची संरचना करत असतो. एकूणच या सर्व प्रकाराला स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर्स मेथड असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर मेथड, यामध्ये याच्या उलट प्रक्रिया असणार आहे. म्हणून ज्या प्रश्नावलीमध्ये विषयाशी संबंधित निश्चित, सुसंबद्ध व स्पष्ट असे प्रश्न रचलेले नसतात, प्रश्नांचा क्रम निश्चित नसतो, प्रश्नांची जी उत्तर आहे किंवा पर्यायी योग्य क्रमाने नसतात, म्हणून अशा प्रश्नावलीला अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर मेथड म्हणजेच असंरचित प्रश्नावली असं म्हणतात. या प्रश्नावलीचा किंवा या प्रश्नावलीतील संशोधकापेक्षा किंवा या प्रश्नावलीच्या प्रकारामध्ये संशोधकापेक्षा उत्तरदात्यावर जास्त जबाबदारी पडते. त्यामुळे उत्तरदात्यावर दडपण वाढू शकते. ही प्रश्नावली लवचिक असते. ही प्रश्नावली मार्गदर्शक स्वरूपाची सुद्धा असू शकते. म्हणून या प्रश्नावलीत पर्यायी उत्तरं दिलेली नसतात. अशा रीतीने आपल्याला प्रश्नावलीचे 6 प्रकार अभ्यासता येतात किंवा 6 प्रकारावरून आपल्याला निश्चितच संशोधनासाठी कोणत्या प्रश्नावलीचा वापर करावा, या प्रश्नावलीच्या एकूण स्वरूपावरून, विश्लेषणावरून संशोधनासाठी आपलं काम सोपं होण्यासाठी किंवा कोणत्या प्रश्नावलीच्या प्रकारामधून आपल्याला तथ्य कमीत कमी वेळेत आणि लवकरात लवकर कसे कलेक्ट होऊ शकतात, जमा होऊ शकतात किंवा करता येऊ शकतात आणि उत्तरदात्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोणत्या प्रश्नावलीचा प्रकार त्यांना सूट होऊ शकतो याची जाणीव निश्चितपणे आपल्याला होऊ शकते. म्हणून संशोधन कार्य करत असताना योग्य त्या प्रश्नावलीची निवड करणं हे सुद्धा संशोधन कार्याच्या यशामध्ये फार महत्त्वाची भूमिका ठरवणार असतं. मित्रहो, प्रश्नावलीच्या प्रकाराच्या नंतर आपल्याला आदर्श प्रश्नावली
म्हणजे काय किंवा आदर्श प्रश्नावली कशी असू शकते याच्या संदर्भामध्ये आपण आदर्श प्रश्नावलीच्या बद्दल 15 अशा गोष्टी PPTमध्ये दिलेल्या आहे की ज्यातून प्रश्नावली आदर्श बनते. म्हणजे या 15 गोष्टी जर तुम्ही प्रश्नावली तयार करताना कोणत्याही प्रकारच्या प्रश्नावलीचा प्रकार संशोधन कार्यामध्ये स्वीकारला असेल तर ती आदर्श प्रश्नावली कशी तयार होईल त्यासाठी या 15 गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या पाहिजे किंवा या 15 गोष्टींच्या चौकटीमध्ये तुमची प्रश्नावली तयार करता आली पाहिजे. जर या 15 गोष्टी या 15 क्वालिटीज जर तुमच्या प्रश्न पद्धतीमध्ये असतील, प्रश्न विचारण्यामध्ये असतील तर त्यावेळेस तुमची जी प्रश्नपत्रिका असेल ती आयडियल असेल, मॉडेल असेल आणि इतर संशोधकांना सुद्धा ती प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने तयार केली जाते त्याची प्रेरणा, त्याची गाईडलाईन त्यामधून भेटू शकते. आणि म्हणून चांगली व आदर्श प्रश्नावली तयार करणे हे सोपं नाही. तरी संशोधकाने प्रश्नावली तयार करताना जर काळजीपूर्वक लक्ष दिलं, प्रामाणिक आणि मेहनतीने प्रश्नावली तयार केली तर त्यामध्ये आदर्श प्रश्नावली तयार करण्यासाठी या पुढील संकेतांचा आपण वापर केला तर आदर्श प्रश्नावली तयार होऊ शकते. तर बघूया आदर्श प्रश्नावली तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत. पहिला, प्रश्नांची संख्या ही मर्यादित असावी. म्हणजे जसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आता तुमच्याकडे आम्ही देतो आहे की आता असं तुम्ही जी प्रश्नपत्रिका MCQची देणार आहात तर त्यामध्ये आता 40 मार्कांची 60 मार्कांची प्रश्नपत्रिका, 60 प्रश्न सोडवायचे आहे का 60 पैकी 30 सोडवायचे म्हणजे 2 मार्कांसाठी. तर जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह टाईपची होती तेव्हा तुम्हाला 60 मार्कांसाठी 5 प्रश्न विचारले म्हणजे 12 पंचे 60. तर त्यामध्ये उपप्रश्न असायचे, काही 2 मार्कासाठी, काही 4 मार्कांसाठी, काही 8 मार्कांसाठी, काही 12 मार्कांसाठी, अशा पद्धतीची. म्हणून प्रश्नांची जी संख्या आहे ती कमीत कमी कशी राहील, मर्यादित कशी राहील. म्हणजे उत्तरदात्याला अरे बापरे इतके प्रश्नांची उत्तरं कशी सोडवणार, वेळ नाही आहे आपल्याकडे. पण तुम्ही जर मोजकीच 5 प्रश्न 100 प्रश्नांचं प्रतिनिधित्व करणारी जर विचारली तर मग मात्र उत्तरदात्याला 5च प्रश्न आहे, आपण ते लगेच सोडवूया आपण. म्हणजेच आदर्श प्रश्नावलीचा पहिली कसोटी आहे की प्रश्नांची संख्या मर्यादित असली पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न सोपे व सुटसुटीत असावे, म्हणजे कन्फ्युजन निर्माण करणारे नसावे. प्रश्न संदिग्ध नसावे, म्हणजेच सुटसुटीत आणि त्याबद्दलच तो संदिग्धचा प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला मांडता येतो की त्यामध्ये गुंतागुंत नसावी. त्यानंतर उत्तर पर्यायी असावी, म्हणजे फटकन उत्तरदात्याला कुठेतरी क्लिक होईल की अरे हे उत्तर आहे, लगेच आपण त्याच्यावर त्याला टिक करता येऊ शकते. त्यानंतर सूचक प्रश्न विचारले जाऊ नये. सूचक प्रश्न म्हणजे त्याला उत्तर सुचेल असं सहज त्याला प्रश्न विचारला जाऊ नये, त्याला विचार करता आला पाहिजे. त्यानंतर प्रश्नांचा क्रम तर्कशुद्ध असावा, लॉजिकली असावा. नाव काय, गाव काय असं पण, म्हणजे गाव काय मग नंतर जात काय, धर्म काय असं नाही, सिरियली ते आलं पाहिजे. आणि म्हणून त्याचा जो आहे तो क्रम हा लॉजिकली असला पाहिजे. प्रश्न संख्यादर्शक असावेत, म्हणजे क्वांटिटेटिव्ह असले पाहिजेत. त्यानंतर आकडेमोड करावी लागेल असे प्रश्न असावे, म्हणजे गणित आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, अशा प्रश्नांची उत्तरदाते सहज देत नाहीत. त्यानंतर गृहीत प्रश्न नसावे, हायपोथेटिकल ते नसावेत. त्यानंतर खाजगी प्रश्न विचारू नये, त्याच्या पर्सनल बाबीवर आपल्याला जाता कामा नये. त्यानंतर प्रश्नांचे स्वरूप एकार्थी नसावे, म्हणजे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बहुअंगी असलं पाहिजे आपल्यासाठी, एकार्थी नसावे. त्यानंतर प्रश्न परस्परपूरक असावे. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमचं नाव काय, मग तुमचं नाव आलं की गाव येतं, आणि गाव आलं की मग तुमचं तालुका येतो, जिल्हा येतो, राज्य येतं, राष्ट्र येतं. इट इज अ क्रोनॉलॉजिकल. हे एकमेकाशी परस्परपूरक असे आहेत. त्यानंतर प्रश्न पक्षपाती नसावे, पक्षपात करणारा प्रश्न नसावा. जेव्हा आपण जातीय धार्मिक या बाबींवर अभ्यास करतो तेव्हा 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारे नसावेत, पक्षपातीपणा करणारे नसावेत. संशोधनाला यातून आपल्याला न्याय देता येत नाही. किंवा तथ्यसंकलनच जर तुमचं चुकीचं असेल तर त्या तथ्यसंकलनावर त्या विषयाच्या अनुषंगाने येणारे निष्कर्षसुद्धा चुकीचे असतील.
त्याच्यामुळे पक्षपाती किंवा पार्शॅलिटी दर्शवणारे प्रश्न त्याच्यामध्ये नसावे. त्यानंतर गृहितांवर आधारित प्रश्नांबाबत काळजी घ्यावी. जी काही हायपोथेसिस आपण संशोधन करताना मांडणार आहोत, काही भाकितं जे आपण गृहीत धरणार आहोत, त्या भाकितांच्या संदर्भात मात्र सिरियसनेस आपल्याला त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये असला पाहिजे. त्यानंतर एककाचा स्पष्ट उल्लेख असावा. जे काही एकक असेल, जे काही संशोधनाचं टायटल असेल, त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. जसं मी तुम्हाला म्हटलं की कुपोषणाच्या संदर्भात जेव्हा तुम्ही कुपोषणाच्या संदर्भात प्रश्न विचारणार असतात, त्या सुदृढ समाजव्यवस्थेची किंवा सुदृढ व्यक्ती असणाऱ्या लोकांबद्दलचा प्रश्न त्याच्यात इलिजिबल होत नाही किंवा त्या तिथं सूट नाही होणार. आणि म्हणून त्या अर्थानेच आपण जी समस्या आहे त्याच समस्येच्या रिलेटेड प्रश्न असले पाहिजे. समस्येच्या रिलेटेड नसलेले प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिका चुकीचीच आहे असं म्हणतात किंवा त्याला आपण आउट ऑफ सिलेबस असं पण म्हणू शकतो. आणि म्हणून आदर्श प्रश्नावली बनवण्यासाठी आपल्याला या 15 प्रकारच्या कसोट्या जर लक्षात घेतल्या आणि प्रश्नपत्रिका जर या आधारावर बनवली तर ती प्रश्नावली आपली आयडियल प्रश्नावली म्हणून कोणीही तिला स्वीकारेल. आयडियल प्रश्नपत्रिकेवर उत्तरदातेसुद्धा आपल्याला उत्तर सहज देतील आणि आपल्याला प्राथमिक तथ्य प्रश्नावलीच्या माध्यमातून संकलित करणं संशोधनाच्या दृष्टिकोनातून फार उपयोगी पडेल. आपलं संशोधन उत्कृष्ट असं त्यामधून आपल्याला तयार करता येऊ शकते. म्हणून संशोधनाची जी पद्धती आहे त्यामध्ये आपल्याला प्रश्नावलीचा पद्धती जी आहे ती पद्धती फार महत्त्वाची आहे असं आपल्याला या एकूणच मांडणीतून लक्षात येऊ शकते. मित्रहो, प्रश्नावलीच्या संदर्भामध्ये काही गुण आणि काही तोटे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागतात की प्रश्नावली करणं इतकं सोपं काम नाही. तर त्यामध्ये कोणत्या प्रकारची फायदे आपल्याला असतात किंवा त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असते. मेरिटमध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात, कोणकोणत्या प्रकारचे फायदे प्रश्नावलीमधून किंवा गुण कोणकोणते असतात प्रश्न, त्यामध्ये वेळ, श्रम व पैशाची बचत असणारी प्रश्नावली असली पाहिजे. त्यानंतर विस्तृत क्षेत्राचं अध्ययन कसं घडून येईल अशी प्रश्नावली असली पाहिजे. त्यानंतर प्रश्नांचं उत्तराचं विश्लेषण करणं कसं सुलभ होईल असा प्रश्न त्याच्यात निर्माण करता आला पाहिजे. त्यानंतर स्वतंत्र व प्रामाणिक स्वरूपातील माहितीची उपलब्धता कशी होईल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. त्यानंतर उत्तरदात्यांची गोपनीयता टिकवून ठेवणारा प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये देता आला पाहिजे किंवा तो आपला फायदा आहे. संशोधक स्वयंनिर्भर असतो अशा पद्धतीच्या प्रश्नावलीतून. त्यानंतर सुविधाजनक पद्धती या प्रश्नावलीतून आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे, त्याचा एक फायदा आहे. आणि म्हणून विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता नसते प्रश्नावलीसाठी. म्हणजे अशा रीतीचे फायदे प्रश्नावली तयार करताना संशोधनकर्त्याला मिळतात. हे त्याचे गुण आहेत प्रश्नपत्रिकेचे. तोटे कोणते असू शकतात डिमेरिट ऑफ क्वेश्चनर मेथडमध्ये? तर बऱ्याचदा असं होतं की प्रश्न आपण पाठवला उत्तरकर्त्याला की त्याच्यातून आपल्याला प्रतिसाद मिळेलच असं नाही, चांगला प्रतिसाद मिळेलच असं नाही, म्हणून कमी प्रतिसाद बऱ्याचदा भेटू शकतो. 100 प्रश्नावली आपण पाठवल्या तर त्याच्यातून 50-60च आपल्याला भरून मिळतात. अनेक लोक त्याला प्रतिसाद देत नाही, त्यांना वेळ नसतो किंवा त्यांना रुची नसते किंवा बरेचदा असं असतं की अरे आपण कशासाठी याला मदत करायची, संशोधन कार्य याचं आहे, वेळ आपण कशाला द्यायचा. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की जे संशोधन होत आहे ते डायरेक्टली इनडायरेक्टली देशासाठी, समाजासाठी आणि आपल्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टीमध्ये माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे या भावनेतून जर त्याने संशोधनकर्त्याला प्रश्न भरण्यामध्ये मदत केली तर ते संशोधन उत्कृष्ट होऊ शकते. किंवा माहितीचा भरपूर संकलन झालं तर त्याचं विश्लेषण आणि त्याचे निष्कर्ष आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येऊ शकतात. आणि म्हणून यामध्ये तोटा आहे की प्रश्नकर्त्याची मानसिकता कशी आहे, त्याच्यामुळे प्रश्नकर्ता हा स्वार्थी असेल तर तो संशोधनकर्त्याला प्रतिसाद देत नाही आणि अशा स्वार्थी लोकांची संख्या किंवा जळाऊ लोकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असू शकते. म्हणून
कमी प्रतिसाद मिळतो, हा एक तोटा आहे. त्यानंतर अपूर्ण माहितीची उपलब्धता होते. जाणून बुजून काही उत्तर करते, अपूर्ण माहिती भरत असतात, चुकीची माहिती भरत असतात. त्यानंतर उत्तर सुशिक्षित असावा लागतो उत्तरदाता, ही सुद्धा आपली अट आहे. बऱ्याचदा साक्षरतेचं निरक्षरतेचं प्रमाण किती आहे याचं आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आणि म्हणून कुपोषणाच्या संदर्भातला पुन्हा उदाहरण आपल्याला घेता येऊ शकते की आदिवासी भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे कदाचित प्रश्नावली भरणं आपल्याला अवघड जात असतं, त्याची उत्तरं मिळणं आपल्याला अवघड जात असतं. म्हणून अनुसूचीचा वापर करणं आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांच्याकडनं आपल्याला ओरल माहिती आपल्याला रिटनमध्ये करून घ्यावी लागते. बरंचसं आदिवासी साहित्य हे मौखिक आहे आणि त्या मौखिक साहित्याचं लिखित स्वरूपामध्ये विश्लेषण करण्यासाठी आपल्याला स्वतःच तिथे जाऊन त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून, अनुसूचीच्या माध्यमातून संशोधनकर्त्याला तिथे बसून स्वतः ते टिपणं काढावी लागतात. आणि म्हणून ही एक मर्यादा आहे, हा एक दोष आहे की उत्तरदाता हा सुशिक्षितच असला पाहिजे. त्यानंतर सर्वसमावेशक प्रश्नांचा अभाव हाही प्रश्नावलीमध्ये तूट आहे. आपण आता आदर्श प्रश्नावलीमध्ये म्हटलं की प्रश्नसंख्या मर्यादित असावी, परंतु मर्यादित प्रश्नसंख्येमध्ये आपल्याला संपूर्ण विषयाचा माहिती भेटू शकते का? तर कदाचित आपल्याला प्रश्न मोठ्या प्रमाणात जर झाले तर तेही कंटाळवाणे, म्हणून मर्यादित प्रश्न संख्येमध्ये आपल्याला सर्वसमावेशक प्रश्न विचारता येऊ शकत नाही, ही एक मर्यादा आहे. त्याचबरोबर पूर्वग्रह दूषिततेचा प्रभाव असतो. अनेक गोष्टीमध्ये पूर्वग्रह असतात आणि म्हणून पूर्वग्रह हे उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकत नाही. तसंच नंतर जो तोटा आहे तो म्हणजे प्रश्नांचे आकलन व चुकीची उत्तरे. प्रश्न विचारल्यानंतर उत्तरदात्याला प्रश्न समजला नाही, जर प्रश्न समजला नाही तर उत्तर पण चुकीचं येणार आहे. अशा प्रकारची संख्या जर जास्त असेल तर मात्र ती प्रश्नावलीची फार मोठी दोष आहे. प्रश्नावलीचा म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. जसं आपण आदर्शमध्ये म्हटलं आहे की प्रश्न सोपा व सुटसुटीत असावा, संदिग्ध नसावा. जर या कसोटीत जर प्रश्नावली असेल तर ती आदर्श आहे, पण या कसोटीला सोडून जर तुम्ही प्रश्नावली तयार केली असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चूक आहे किंवा तोटा आहे आणि त्यातून आपले निष्कर्ष हे आपल्याला योग्य त्या पद्धतीने भेटू शकत नाही, हे निश्चितपणानं आपल्याला अनुभवायला येऊ शकते. मित्रो, प्रश्नावलीच्या या पद्धतीमध्ये, प्राथमिक तथ्य संकलनाच्या प्रश्नावलीच्या या पद्धतीमध्ये आपण आज बऱ्यापैकी डिटेल असं विश्लेषण या संदर्भात केलेलं आहे. मला खात्री आहे की संशोधनाचं कार्य करताना किंवा या विषयाची प्रश्न परीक्षेमध्ये बसत असताना, उत्तरं सोडत असताना आपल्याला यातून अनेक प्रश्न तयार करता येऊ शकतात. आपला चांगला अभ्यास यातून होऊ शकतो. म्हणून मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेच मुद्देच इतके मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला आपल्याला जास्त वेळ या व्हिडिओमध्ये आपल्याला द्यावा लागला, परंतु आपल्याला विषयाचं किंवा टॉपिक हा पूर्ण कव्हर पण होणं आपल्यासाठी आवश्यक असते. तरच आपल्याला या विषयाचं किंवा या पॉईंटचं पूर्ण ज्ञान भेटू शकते. म्हणून व्हिडिओ जरी मोठा असला तरी आपण या संदर्भामध्ये नीट याचं श्रवण करा, याचा आस्वाद घ्या. याच्यातून आपल्याला आवश्यक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची निर्मिती करून येत्या परीक्षेला आपण तयार राहा. या ठिकाणीच आपण थांबतो आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. घरी आहात, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू.